कुंभमेळ्याच्या धार्मिक तयारीचा विधिवत श्री गणेशा झालाय। सिंहस्थाच्या धार्मिक पर्वाची आजपासून औपचारिक नांदी होतीये। पंचवटीतील रामतीर्थ इथं ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन सोहळा पार पडतोय। जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडेल, तर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह विविध आखाड्यांचे संत महंत उपस्थित राहतील। वैदिक मंत्रोच्चार आणि पारंपरिक धार्मिक विधींनी सिंहस्थ तयारीला अधिकृत प्रारंभ होतोय। आगामी नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीनं ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण हा सोहळा आहे। देशाचं लक्ष लागलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला आध्यात्मिक अधिष्ठान मिळणार आहे। तर पंचवटीतील रामतीर्थामध्ये ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन सोहळा पार पडतोय। धार्मिक तयारीचा विधिवत श्री गणेशा होतोय। यात सगळ्या सोहळ्याचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडून। किरण, मयूर, कस्तुरी या सगळ्या दरम्यान जर बघितलं तर मी सध्या नाशिकच्या रामकुंडावर आहे आणि याच ठिकाणी पंचकुटीच्या परिसरामध्ये या ठिकाणी सजावट करण्यात आलेली आहे। साधू महंतांना बसण्याची व्यवस्थासह या ठिकाणी जी विधिवत पूजा केली जाणार आहे, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने जो ध्वजस्तंभ आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवर शिलान्यास या ठिकाणी त्याचं हे भूमिपूजन केलं जातंय, पूजन केलं जातंय आणि त्याची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे। मंत्री गिरीश महाजन या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत। कुंभमेळा मंत्री म्हणून ते या सगळ्या कार्यक्रमाचं या ठिकाणी उपस्थित असणार आहे। तर दुसऱ्या बाजूला रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज देखील या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थित आहे आणि या सगळ्या दरम्यान जर बघितलं तर सिंहस्थ कुंभमेळा येऊन ठेपलेला आहे। त्या सगळ्या पार्श्वभूमीवर हा धार्मिक कार्याचा जो कार्यक्रम आहे तो या ठिकाणी पार पडतोय। श्री गणेशा एकूणच या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर होताना आपल्याला बघायला मिळतोय। खरं तर त्र्यंबकेश्वरमध्ये देखील यापूर्वी कार्यक्रम झालेला होता, त्या ठिकाणी देखील शिलान्यासाचा कार्यक्रम पार पडलेला होता आणि त्यानंतर आजच्या दिवशी हा कार्यक्रम पार पडतो। त्यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने वैदिक पूजन असेल, त्यासोबतच या ठिकाणी जे साधू महंत उपस्थित असणार आहेत त्यांच्या सगळ्यांच्या अनुषंगाने हा कार्यक्रम देखील महत्त्वाचा असणार आहे। अनेक मागण्या साधू महंतांच्या आहेत, त्यानिमित्तानं देखील चर्चा होण्याची शक्यता आहे। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जर बघितलं तर मंत्री गिरीश महाजन आणि रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराजांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडत असताना याला अधिक महत्त्व आहे। रामकुंड परिसरामध्ये हा कार्यक्रम पडतोय आणि आजच्या दिवशी जर बघितलं तर विविध कामांच्या निमित्तानं या ठिकाणी काही काळ पाणी देखील नव्हतं, त्यामुळे नाराजी देखील व्यक्त केली गेलेली होती। गटारीचं पाणी येतं असं म्हणून देखील अनेकांनी या ठिकाणी आंदोलन केलेले होते। मात्र अशा सगळ्या दरम्यान आजच्या दिवशी पाणी देखील सोडण्यात आलेलं आहे आणि हे पूजनाचा जो कार्यक्रम आहे त्यासाठी मोठ्या संख्येनं या ठिकाणी नाशिककर असतील, वेगवेगळ्या भागातनं आलेले भक्त परिवार असतील, हे देखील या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत। त्यामुळे अर्थातच सोहळ्याचा विधिवत श्री गणेशा होतोय, त्यामुळे याचे पुढचे सगळे अपडेट्स देखील तुमच्याकडून असेच घेत राहू। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।